हाय फ्रेंड्स, सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडवा आता जवळच येत आहे. तर आपण साखरेचा गाठीहार कसा बनवायचा अगदी 5 मिनिटात कसा बनवायचा ते बघणार आहोत. मी 50 ग्रॅम साखर घेतली आणि एका पॅनमध्ये 50 ग्रॅम साखर टाकून घेतली. त्याच्यात पाणी मी फक्त साखर बुडेपर्यंत पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने. आता साखर वितळलेली आहे, तर मी एका साईडला गॅस कमी करून दिला. त्याच्यानंतर आहे ना आप्पे पात्र घेतलं. आप्पे पात्राला थोडं थोडं तूप लावून घेतलं अशा पद्धतीने. तर तूप लावल्याने ना जे आपले गाठी हार असतो ना साखरेचे, ते अलगद निघून येतात. आता एका वाटीमध्ये मी पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर आहे ना जे आपला दोरा वापरायचा आहे ना तो दोरा ओला करून घ्यायचा, म्हणजे आप्पे पात्राला व्यवस्थित बसतो, तर सरकत नाही. तर अशा पद्धतीने मी ओला करून घेतला. त्याच्यानंतर ओला करून झाल्यानंतर आहे ना अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला त्या खोल जागेवरती व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही 70-80 रुपयाचा विकत आणण्यापेक्षा अगदी 5 मिनिटात तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही. नक्कीच तुम्ही करून बघा. आणि लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाक तयार झालेले बुडबुडेसुद्धा आलेले आहेत, तर बघू शकता अशा पद्धतीने. आता मी जो सोडा होता ना टाटा सोडा आपल्या घरात असतोच, अगदी 2-3 चिमूटभर घेतलेला आहे, जास्तसुद्धा घेतलेला नाही आहे. तर आणि गॅस जेव्हा सोडा टाकला ना मी तेव्हा गॅस बंद करून दिला होता. तर आता आपली ही आप्पे पात्रातली तयारी तर झालेली आहे. तर आता आपण थोडं थोडं टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता मी थोडं थोडं टाकून अशा पद्धतीने टाकून घेणार. अगदी 5 मिनिटात आणि कमी पैशात तयार होणार आहे. तर उगाचच बाजारातून आणण्यापेक्षा नक्कीच तुम्ही, आणि झटपटसुद्धा होतो, करायलासुद्धा सोपं. बऱ्याच घरांमध्ये आप्पे पात्र राहतच. तर नक्कीच हे साखरेचे गाठीहार करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि नंतरही आपल्याला वापरतासुद्धा येतो कशात पण. तर अगदी हेल्दीसुद्धा आहे. तर बघू शकता. आणि अर्धा मिनिट पाक टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपल्याला थांबायचं आहे. अशा पद्धतीने हळूवारपणे दोरा खेचायचा आहे. तर छान अशा पद्धतीने बघू शकता. मी तुम्हाला आता दाखवते काढून. तर बघू शकता अगदी अलगद असं वरती वरती वसलत जायचं आहे. गरम असतं ना आप्पे पात्र, तर त्याच्यात आपण तो ठेवायचा आणि पाक गरम असल्यामुळे ना आप्पे पात्र तापलं जातं. तर बघू शकता किती मिनिटात तयार झाला. अगदी 5 मिनिटातच रेडी झालेला आहे. तर ह्या गुढीपाडव्याला नक्कीच तुम्ही असा गाठीहार करा आणि लाईफ इज मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.